भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. किती वेळ आपण इथे सगळ्यांना वाढणार बरोबर सांगा. किती वाजले? फारच वाजले. दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. जी चूक आहे ना देवराम यांची, दोन गोष्टी फार महत्वाच्या. आपल्याला सर्वांना ज्या वेळेला एखाद्या बरोबर ज्यावेळेला आपल्याला काम करायचं किंवा एखाद्या बरोबर काम करून घ्यायचं. मी शाळेत होतो, तुमच्याकडे शाळेत किती जण गेले? आपली संस्कृती आहे म्हणून आपण आहे, आपले देव आहे म्हणून आपण आहोत, आपलं दैवत आहे म्हणून आपण आहोत, आपलं कुल दैवत आहे म्हणून आपण आहे. आपली ओळख तुमची आणि माझी जी ओळख आहे हे आपली कुठेतरी जोडलेली नाळ आहे. कुठल्या तरी नात्यात आपण जुळतो, कुठेतरी कुल दैवाच्या आधीन आपण जुळतो. आपलं नातं आहे, हे नातं कधी न तुटणार आहे आदिवासी समाजाचं. कारण जगाच्या पाठीवर असलेला इतिहास जो आहे तो आदिवासी समाजाचा आहे. हा गौरवशाली इतिहास हा आदिवासी समाजाचा आहे. त्यामुळे हात जोडून विनंती करतो की आपला इतिहास सुद्धा संपुष्टात आला नाही पाहिजे. नाही तर आजकाल कसं झालं, आता माननीय प्रदेश अध्यक्ष बोलले मोर्चाचे व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून. मित्र आपण स्वतंत्र, आपण एका मोठ्या पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहे. आपण एखाद्या वेळेस एखादी पोस्ट आली, एखादी माहिती आली, त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही, संवाद होणार नाही, इतकं साधणार नाही. जो अपप्रचाराला बळी पडून अशिक्षितपणाचा आणि गरिबीचा प्रबोधनाच्या माध्यमातून घेतलेला फायदा आपल्या समाजाला सावध करण्याची गरज असल्यामुळे मी आता खूप काही जास्त बोलणार नाही, परंतु एवढंच सांगतो की आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, आदर्श संस्कृती आणि देव दैवत आणि अस्मितेला मानणारा समाज हा कधी आपली संस्कृती संपुष्टात येणार नाही याची दखल आणि काळजी घ्यावं अशी अपेक्षा करतो. आणि लक्षात ठेवा, त्यामुळे मी हात जोडून विनंती करतो, आपल्याला सर्वांनी संकल्प करून जायचा आहे. येणाऱ्या काळामध्ये 13 जिल्ह्यामध्ये, एक मिनिट बोलतो अध्यक्ष, 13 जिल्ह्यामध्ये एसआयच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये कार्यशाळा झाला पाहिजे. त्याच्या आम्ही 14 जण हजर राहणार आहे. त्या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष देवरावजी होडी, आमच्या नवनिर्वाचित खासदार युवराजे ताई आणि किशोर आणि मी, आम्ही 14 जण 13 जिल्ह्यामध्ये आपली एसआयची कार्यशाळा होऊन एकही आदिवासी कुटुंब, एकही माझा कातकरी कुटुंब, एकही